गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नाशिक ग्रामीण पोलिसांनी इगतपुरी इथं एका बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केलाय, जे ग्राहकांना धमकावून बेकायदेशीर पद्धतीने कर्ज आणि क्रेडिट कार्ड वसुलीचे काम करत होते। या छाप्यात संगणक, लॅपटॉप, मोबाईल फोन, सिम कार्ड तसेच संबंधित साहित्य मिळून एकूण 24.32 लाख रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले। पोलीस निरीक्षक सरिका अहिराव यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे इगतपुरी येथील मीनाताई ठाकरे परिसरात छापेमारी करण्यात आली। कॉल सेंटर मधील ऑपरेटर बँकेचे प्रतिनिधी असल्याचे भासवून कर्जदारांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना, मित्रांना आणि शेजाऱ्यांनाही धमकावत होते। त्यांनी क्रेडिट कार्ड, गृहकर्ज आणि इतर कर्जावरील थकबाकी वसूल करण्यासाठी दबाव टाकला, असे अहिराव यांनी सांगितले। सुमारे 50 कर्मचारी या केंद्रात काम करताना आढळले। ते कर्जदारांची वैयक्तिक माहिती गोळा करून धमकावण्यासाठी त्याचा गैरवापर करत होते। पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। बेकायदेशीर कॉल सेंटर चालवणारे इगतपुरी येथील नरेंद्र शशिकांत भोंजवे वर्ष 32 आणि मुंबईतील घाटकोपर येथील पारस संजय भिसे वर्ष 26 यांना अटक करण्यात आली असून त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले। इगतपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मीनाताई ठाकरे संकुल या ठिकाणी कॉल सेंटर सुरू आहे याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी प्रभारी अधिकारी इगतपुरी यांनी व सायबर सेलचे अधिकारी यांनी संयुक्तपणे छापा टाकल्यानंतर त्या ठिकाणी साधारणतः 40 ते 50 लोक लॅपटॉप आणि कॉम्प्युटरच्या समोर बसलेले निदर्शनास आले। त्यांच्याकडे ह्या लीगल परमिशन्स आणि काय काय आहेत याबाबतची माहिती घेतली। त्याच्यानुसार त्यांच्याकडे शॉप ऍक्ट आणि इतर सर्व ज्या परवानगीची आवश्यकता असतात त्या नव्हत्या। त्यांची कार्यपद्धती पाहिल्यानंतर त्या ठिकाणी बँकेकडून आलेली माहिती याच्या व्यतिरिक्त इतर लोकांना सुद्धा महाराष्ट्रातल्या कॉल करून त्यांनी कर्ज घेतलेलं आहे आणि कर्जासाठी धमकीचे फोन त्यांना जात होते। तशा स्वरूपाच्या तक्रारी त्या फोनवरून ज्यांना त्यांना कॉल गेलेले आहेत त्या लोकांकडून सुद्धा प्राप्त झाल्या आणि हे ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त भरपूर लोकांना फोन करून धमकी देऊन त्याच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी दबाव आणत होते। हा सर्व प्रकार सातत्याने गेल्या काही वर्षापासून त्या ठिकाणी सुरू होता। याबाबत इगतपुरी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये 2 व्यक्तींना अटक करण्यात आलेली आहे। जे चालक होते त्या दोघांनाही अटक केलेली आहे। माननीय न्यायालयाच्या समोर त्यांना घेऊन गेल्यानंतर 19 तारखेपर्यंत त्यांना पीसीआर मिळालेला आहे। ठिकाणावरून साधारणतः 24,32,000चा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये किती व्यक्तींना कॉल गेले होते, कर्जदारा व्यतिरिक्त गेले होते का, त्या बँकेकडून खरोखर यांना ऑथोरायझेशन दिलेलं होतं का, या सर्व बाबतीमध्ये तपास सध्या सायबर सेलकडे सुरू आहे। सर, याच्यामध्ये जे काम करणारे होते त्यांना मी आरोपी करणारे आपण त्यांना माहिती होती ना या सगळ्या बाबतीत, आणि जे बँकेकडून त्यांना डेटा कोणी दिला त्या संदर्भात काही समोर आलाय? याच्यामध्ये जे कॉल करत होते त्यांना मालकांनी ज्या पद्धतीने नंबर उपलब्ध करून दिले होते त्याप्रमाणे ते सांगत होते। त्यांना तसं ट्रेनिंग दिलं गेलं होतं। त्यामुळे त्यांना कामाला लावणाऱ्या लोकांना, त्यांना नोकरीसाठी ठेवणाऱ्या लोकांना हे खऱ्या अर्थाने त्यातले आरोपी आहेत। त्या दृष्टिकोनातून सर्व शोध तपास सुरू आहे। तर बँकेचा कोणी इन्व्हॉल्व आहे का त्याच्यामध्ये? बँकेकडून डेटा कसा आला यांच्याकडे? आतापर्यंत बँकेचे कुणीही अधिकृत समोर येत नाहीत। वारंवार त्यांना सूचना दिल्यानंतर सुद्धा बँकेचे कुठलेही अधिकारी समोर आलेले नाहीयेत। तपासामध्ये त्यांना या तपासाच्या दरम्यान त्यांना समोर बोलवलं जाईल आणि सत्य परिस्थितीची शहानिशा केली जाईल। वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।